हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, मालटिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। भाई और बहनों, थोड़ा मौसम बिगड़ गया है। कांग्रेस वालों को लगता है कि मौसम बिगड़ा है, मगर मैं उनको बताने आया हूं मौसम नांदेड़ का बिगड़ा है। देश का मौसम बहुत अच्छा है, 400 पार होने वाली है। आज की सभा देखकर शायद ही किसी के मन में ये शंका बच जाएगी कि प्रताप राव चिखलीकर प्रचंड मतों से रिकॉर्ड तोड़कर जीतने वाले हैं। ये सारे लोग यहां पर महाराष्ट्र में 3 पार्टियां इकट्ठा हुई है। एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी। अब ये हमारे यहां तो गुजरात में एक कहावत है, 3 तिगड़ा काम बिगड़ा। मैं आपको बताने आया हूं भाई और बहनों, उद्धव जी की शिवसेना आधी रह गई, शरद राव की एनसीपी आधी रह गई। ये तो 2 आधे थे ही, ये दोनों ने मिलकर कांग्रेस को भी आधा कर दिया, आधा करने का काम कर दिया। अब मुझे बताओ, ये 3 आधे मिलकर महाराष्ट्र का भला कर सकते हैं क्या? जरा जोर से बोलिए, कर सकते हैं क्या? एक ऐसी ऑटो रिक्शा है जिसके 3 पहिए हैं, मगर गवर्नर एम्बेसडर का है, गियर बॉक्स फियाट का है और उसका बाकी का इंजन मर्सिडीज का है। ये ऑटो रिक्शा का कहीं पर बाकी का इंजन मर्सिडीज नहीं हो सकता। ये मित्रों, उद्धव ठाकरे, शरद पवार और कांग्रेस पार्टी की मंडली महाराष्ट्र का विकास नहीं कर सकती। महाराष्ट्र का विकास नरेंद्र मोदी जी, एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस ही कर सकते हैं और कोई नहीं कर सकता। 5 वर्षामध्ये तुमचा खासदार म्हणून अतिशय प्रामाणिकपणाने काम केलं। कोरोनाच्या काळामध्ये वाडी तांड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। 2 वेळेस कोरोना झाला तरी जीवाची पर्वा केली नाही, परंतु आदरणीय मोदी साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश होता की ज्याला अन्न नसेल त्याला अन्न पोहोचवा, ज्याला धान्य नसेल त्याला धान्य पोहोचवा, ज्याला औषधी नसतील त्याला औषधी पोहोचवा। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या सगळ्या गोष्टी नांदेडमध्ये करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला। याची जाणीव आपल्या सगळ्यांना देखील आहे। चिंता करण्याची गरज नाही आहे। बऱ्याच लोकांना असं वाटतं की अशोकरावजी चव्हाण साहेबांनी प्रताप पाटील एका मंचावर आले, ही गोष्ट खरी आहे। सातत्याने त्या गोष्टीचा मी उल्लेख करणार नाही, परंतु नम्रपणाने तुम्हाला सांगणार आहे, आम्ही एकत्र आलोत आणि शेवटपर्यंत एकत्र राहण्याच्या इराद्याने एकत्र आलोत। आणि त्याचे शिल्पकार जर कोण असतील तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। मोदी है तो मुमकिन है या भावनेनं एका मंचावर सर्वाला येण्याचं काम केलेलं आहे। आणि काँग्रेसचा नारा आहे, आपकी बार 40 पार। मग आता कोणत्या गाडीमध्ये बसायचंय? मागच्या काळामध्ये काँग्रेसचे 42 खासदार होते आणि महाराष्ट्रातून फक्त 1 खासदार होता। आणि गेल्या 10-15 दिवसापासून एका उत्साहाच्या वातावरणामध्ये या जिल्ह्यामध्ये एक नवीन बदल जो दिसतोय लोकांना। बरोबर आहे, प्रतापराव वेगळे होते, वेगळ्या पक्षात होते, मी वेगळ्या पक्षात होतो, पण ज्यावेळेस मोदी साहेबांचा आदेश झाला, त्यांची इच्छा झाली, देवेंद्र भाऊंनी घडून आणलं आणि अमित शहानी आशीर्वाद दिला, हे सगळं पाहिल्यानंतर मित्रहो, आम्ही एकत्र आलो। मोदी है तो मुमकिन है, ये भूमि शुरुआत है, ये तो ट्रेलर है, असली पिक्चर अभी बाकी है। नांदेड जिल्ह्याची परिस्थिती सांगतो, येणारा विधानसभा, येणारा जिल्हा परिषदा, येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका
महाराष्ट्रामधली महायुती, देशामधलं NDA, सर्व आम्ही एकत्र येऊन एक परिसर, सर्वांना न्याय, कोणी जुनं कोणी नवीन असा विषयच राहणार नाही. मित्रहो, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, सुप्रीम देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे, आणि ज्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे की आपण संविधानाचा मूळ गाभा बदलू शकत नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला मानणारे आहोत आणि संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत. संविधान घेऊनच आम्ही शपथ घेतो, हे मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अपप्रचार सुरू केलेला आहे. इंडीमधले जे लोक आहेत त्यांनी हा अपप्रचार मुद्दा म्हणून सुरू केलेला आहे आणि आमच्या दलित बांधवांना, मागासवर्गीय समाजाला दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. पण मी या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो की संविधानाला कुठलाही धक्का लागणार नाही. संविधान आमचं सर्वोच्च आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल भारतीय जनता पक्ष करणार नाही म्हणजे नाही, हे मुद्दाम आवर्जून ठोकपणे या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. रमजान ईद सुद्धा आहे. रमजान ईदच्या शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी मित्र व्यक्त करतो की ज्या माध्यमातून निश्चितच देशामधल्या तमाम मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधवांना, ओबीसींना, सर्वांना एका एकोप्याच्या वातावरणामध्ये बांधण्याचं काम आपल्याला आगामी काळावर करायचं आहे. की घोषणा खूप होतात, आपण पाहतोय. आमचे नाना पटोले काही बोलतात, पण बोलून त्याची अंमलबजावणी होते का? अवस्था एवढी बिकट करून टाकलेली आहे. जाऊ दे, त्या पक्षात मी होतो म्हणून पुन्हा काही बोलणार नाही. परंतु हा फरक आहे, हा फरक आहे. बोलल्यानंतर बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, हे जर सत्य कोणी करत असेल तर मोदी साहेब आज प्रत्यक्षात करून दाखवतात. हा फरक आहे मित्र, हो, मला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून इस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है. बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.